सुभाष मैदान इंडोर गेम्स प्रकल्प पर हो रहे विरोध को देखते हुए माजी केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटिल ने सुभाष मैदान का दौरा किया। इस दरमियान माजी मंत्री व सुभाष मैदान खेल प्रेमियों के बीच जमकर बहस भयंकर विरोध होता नागरिकांचा आणि क्रीडा प्रेमींचा अजूनही आहे। आता सिटी इंजिनियरला अशा सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही नव्याने ड्रॉइंग बनवा। आता आम्ही ज्या सजेशन केलेले आहेत की मैदानाचे 1 इंच पार्ट आम्ही तुम्हाला देणार नाही, त्याच्यावरती परत नव्याने जर कधी ड्रॉइंग बनवलं तर त्याच्यावरती चर्चा होईल। इथपर्यंत आपण सीमित राहिले, बाकी जे काय आहे ते आपण ड्रॉइंग नव्याने आल्यानंतर बोलूया। सन्माननीय माजी खासदार कपिल पाटील साहेब येऊन गेले, त्यांनी क्रीडाप्रेमींचं तसंच आमचं सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, तसंच अधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं। परंतु कल्याण मधले जे अधिकारी वर्ग आहेत ना, हे काहीतरी दिशाभूल करतात आणि मग आता कोणाला तरी काहीतरी सांगत असतात आणि त्यातून हे वाद निर्माण होतात। आमचं म्हणणं एकच आहे की मैदान हे मैदान राहू दे। मैदानाचे केंद्र जानकर साहेब जसे बोलले तशी आम्ही जागा देणार नाही। मैदानाच्या बाहेर काय असेल ते तुम्ही तुमचं बनवा। सुशोभीकरणाला आमचा विरोध नव्हता। आता त्याच्यावर आता जे ड्रॉइंग बनवणार आहेत ते परत आम्ही सगळेजण बसू आणि आमच्या क्रीडाप्रेमी आणि सगळ्यांना योग्य वाटेल तरच आम्ही त्याच्या बाजूने काम नाहीतर काम होऊ देणार नाही। आज कल्याणकरांनी आणि सुभाष मैदानावरती खेळणाऱ्या क्रीडाप्रेमींनी जो विषय लावून धरलेला आहे, सुभाष मैदान बचाव, या मताशी 100% मी देखील सहमत आहे। कारण हे मैदान वाचलं पाहिजे। या मैदानावरती जो त्याचा फायदा क्रीडाप्रेमी घेत आहेत तो झाला पाहिजे, पण त्याचबरोबरीने डेव्हलपमेंट झाली पाहिजे। या भूमिकेशी सुद्धा कोणाचा दुमत नाहीये। पण ही डेव्हलपमेंट होत असताना जे क्रीडाप्रेमी आहेत, या मैदानावरती जे खेळायला आहेत, त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सूचनेनुसार ही डेव्हलपमेंट झाली पाहिजे। त्याचप्रमाणे मैदानात 1 इंच देखील जागा त्या जागेवरती बांधकाम नाही झालं पाहिजे, ही भूमिका जी आहे। आणि त्या भूमिकेनुसारच आणि जी वाढीव क्षेत्र आहे, नवीन प्लान आता जो प्लान केला आहे तो मैदानाची एन्क्रोचमेंट होते, मैदान छोटं होत आहे म्हणून सगळ्यांनी विरोध केलेला आहे। पण ते मैदानाच्या बाहेर जर काय कन्स्ट्रक्शन होणार असेल आणि नवीन प्लान जर सगळ्यांना मान्य होणार असेल तर सगळ्यांनी मिळून जो निर्णय होईल त्या निर्णयावर मी देखील सगळ्यांबरोबर असणार। एक सर्वात महत्त्वाचं असं साहेब की खेळाडूंना इथे मूलभूत सुविधा देखील नाही आहेत, म्हणजे त्यांना नाही, आता मूलभूत सुविधा या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये निश्चितपणे केल्या जातील आणि त्याचा एक मोठा पार्ट आहे। खरं ती काळाची गरज आहे। इतके वर्ष सर मी आमदार होतो तेव्हा देखील पाठपुरावा केला, जुजबी काहीतरी करून दिलं, ओपन करून दिली, चावी करून दिली, पण ती काय कायमस्वरूपी सोय नव्हती। तर कायमस्वरूपी चांगल्या प्रकारचं चेंजिंग रूम, टॉयलेट, बाथरूम, मुलांचं मुलींचं, अशा रेस्ट रूम, जे आपले पंच आहेत, जे आपले क्रीडा शिक्षक आहेत, त्यांच्यावर देखील एक वेगळी व्यवस्था असणं गरजेचं आहे। कारण ते पूर्ण सकाळपासून रात्रीपर्यंत या मैदानावरती असतात आणि खरं म्हटलं हे मैदानावरती जे सेवा देणार आहेत, काम करणार आहेत, सगळे क्रीडाप्रेमी आहेत, या सगळ्या खेळाच्या मागे उभे राहणारे लोक आहेत, त्यांचा देखील निश्चितपणे या ठिकाणी आदर केला पाहिजे, ही देखील भूमिका माझी। मी चेतना रामचंद्रन। खरं पाहिलं तर महापालिकेचं कर्तव्य आहे, कारण टॅक्स पेएबल जे आहेत आम्ही नागरिक त्यांना मूलभूत गरजा देणं आहे। जसं तुम्ही बाकीच्या गोष्टी म्हणतात त्याप्रमाणे ग्राउंड देणं पण त्यांचं कर्तव्य आहे। ग्राउंड मध्ये असलेल्या कमजोरी आहेत, ग्राउंड व्यवस्थित नाहीये, तिकडे मुतारी नाहीये, पाण्याची सोय नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी पण त्यांना दिल्या पाहिजे। इंडोर गेम केले पाहिजे, पण या जागेवर न करता जिकडे बाकी आरक्षित जागा आहेत, अशा मोकळ्या जागा आहेत त्या तिकडे गेल्या पाहिजेत। तुम्ही तुमच्या टॅक्स पेअरना बाकीच्या गरजा देता तुम्ही या मैदानामध्ये लोकांना खेळलं पाहिजे। उलट आज मुलं विद्यार्थी जे आहेत ते फक्त मोबाईल खेळतात, तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे होतं आतापर्यंत की हे ग्राउंड मोठं करून आपण त्याच्यामध्ये अजून कोणते गेम त्यांना मुलांना घेऊ शकतात। आज आपण महाराष्ट्र पोलीस मध्ये दलामध्ये जे मुली म्हणा किंवा मुलं जे आहेत हे ट्रेनिंगसाठी कुठे जाणार? कल्याणमध्ये असं कुठेही मैदान राहिलेलं नाही आणि ते इथे येत आहेत। लोकसंख्या वाढलेली आणि या सगळ्यासाठी उलट ग्राउंड मोठे केले पाहिजे आणि ते न करता तुम्ही अजून काहीतरी करताय, आम्हाला त्याचा निषेध असणार आहे। आम्ही सुभाष मैदान बचाव हे आमच्याकडून करणार आहोत आणि नक्कीच परवा येणारा जो शुक्रवार आहे त्यासाठी पण 10 वाजता आम्ही सगळे येणार आहेत आणि नागरिक आणि क्रीडाप्रेमी पण इथे आम्हाला सामील होणार आहेत। धन्यवाद। कल्याणकर नागरिक आणि क्रीडाप्रेमी नागरिक यांना मी नमूद करू इच्छितो की 30 वर्षापूर्वी जेव्हा 15 तालुक्यांचा ठाणे जिल्हा होता तेव्हा इथे ठाणे जिल्ह्याचे सर्व क्रीडा प्रेमी लोक इथे सरकारतर्फे होणाऱ्या सर्व क्रीडा स्पर्धांमध्ये भाग होते आणि त्या खेळांमध्ये जवळजवळ 25 ते 30 खेळांचा समावेश होता। त्यामध्ये प्रामुख्याने व्हॉलीबॉल, हुतुतू, रनिंग, इतर जिम्नॅस्टिक्स वगैरे, मलखांब या सर्व गोष्टी होत्या।
आणि त्यावेळचं जे मैदान सुभाष मैदान होतं ते मैदान आम्हाला हवंय. बाकी कुठलीही प्रतिक्रिया मी देऊ शकत नाही. त्याची जेवढी हद्द होती ती आम्हाला आज पाहिजे, कारण आमचा तो हक्क आहे. आणि आम्ही इथे सर्व कल्याणकर नागरिक हे ज्येष्ठ लोकांना विचारात घेऊन आम्ही सर्व इथे कार्यान्वित असतो. आम्ही कुठलाही केंद्र सरकारच्या योजनेला कधी विरोध केलेला नाही. आमचा विरोधही नाही. ज्या ज्या डेव्हलपमेंट इथे होत आहेत त्या चांगल्या रीतीने व्हाव्यात, पण आमचं मैदान सोडून व्हाव्यात एवढीच आमची इच्छा आहे. गेल्या 30 वर्षापूर्वीचं जे मैदान आहे ते आम्हाला मिळावं एवढीच माझी इच्छा आहे. केलेली आहे. सर्व पक्षी याच्यात पक्षाचा काहीच नाही. याच्यात सर्व कल्याणकर व इतर खेळाडू सर्व स्पोर्ट्स याच्यासाठी सुभाष मैदान अवेलेबल आहे. इकडे बांधकाम करायचा इंडोर किंवा कोणताही बांधकाम करायचा आमचा विरोध राहील. आणि हा जे निधी आलेली आहे ते निधीचा वापर ग्राउंड लेवलिंग करावे, आपला स्टेडियम याची रिपेरिंग करावे, ते संडास बाथरूम याची रिपेरिंग करावे, याच्यासाठी वापरून घ्या. आणि आपल्याला इंडोर करायचं आहे ते आम्ही त्याच्या इंडोरचा विरोध नाहीये, पण बाहेर करा ना. कल्याणचा एक ऐतिहासिक ग्राउंड आहे हा एक सुभाष मैदान ग्राउंड आहे. ते पण नवीन पिढ्या कुठे जातील खेळायला याचा विचार करायला पाहिजे. आणि मी अधिकारी आणि सर्व नेते मंडळी जे कोणी आलेले आहेत सर्व क्रीडाप्रेमी विरोध करतायत का इकडे इंडोर वगैरे काही पाहिजे नाही, याची रिपेरिंग करून द्यावी. ऐतिहासिक सुभाष मैदान येथे संदीप पाटील सारखे खेळाडू, सचिन तेंडुलकर सारखे खेळाडू, विनोद कांबळी सारखे महान खेळाडू इकडे येऊन क्रिकेट खेळून गेलेले आहेत. आणि आता महानगरपालिकेने घाट घातलाय का हे ग्राउंड कुठल्याही पद्धतीने कसं तरी गिळंकृत करायचा. पण आम्ही एक खेळाडू म्हणून आणि एक कल्याणचा जबाबदार नागरिक म्हणून माझा याला तीव्र निषेध असेल, तीव्र विरोध आहे. आमचं एकच म्हणणं आहे की आमचा ग्राउंड सोडून तुम्ही कुठेही काही करा, आमच्या ग्राउंडची 1 इंच जागा आम्ही देणार नाही. नाहीतर मग त्यांनी आमच्या मोर्चाला सामोरे जावं. आज माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटिल साहब कल्याण के सुभाष मैदान पर आए थे. यहाँ की परिस्थिति देखने के लिए आए थे कि क्या चल रहा है, क्या है. तो आज उन्होंने देखा कि यहाँ के जो क्रिकेट प्रेमी है, दूसरे जो स्पोर्ट्स प्रेमी है, वो सब गुस्से में है. उनका गुस्सा इतना है कि वो चाहते हैं कि यहाँ कुछ भी नहीं बने. इंडोर जो है उनका कहीं और हिलाई जाए, कहीं और जगह ढूंढी जाए. क्यों कि खेलने के लिए सबके लिए एक ही ग्राउंड बचा हुआ है. जाएंगे कहाँ? आज ग्राउंड की हालत देखिए आप. जो ग्राउंड की हालत है उसको आज तक सुधारा नहीं गया. आप वो सुधारते तो कम से कम ग्राउंड अच्छा रहता था. अब हमारा एक ही है कि हम जो विरोध करते आए हैं वो विरोध करते रहेंगे. ये जो प्रोजेक्ट है आप कहीं और शिफ्ट करें. कुछ इस पे कुछ तोड़गा निकला है क्या? नहीं, अब तक तो कुछ समझो, मतलब कुछ भी ऐसा इसका ये नहीं निकला है, रिजल्ट नहीं निकला है. इसका कोई तोड़गा तो नहीं निकला है. लेकिन कपिल पाटिल साहब ने नया DPR बनाने के लिए आदेश दिए हैं. देखेंगे नया DPR क्या बनता है हमारा, लेकिन उसके लिए विरोध रहेगा. और हम लोग शुक्रवार के रोज सुबह 10 बजे सुभाष मैदान पे सब लोग जमने वाले हैं और ये मोर्चा लेकर म्युनिसिपल कॉर्पोरेशन में हम लोग आने वाले हैं. सुभाष मैदानामध्ये एक 30% ग्राउंड हे कंस्ट्रक्शन करून बॅडमिंटन कोर्ट म्हणून व्यापणार होते. पण आम्ही संपूर्ण जे खेळाडू असतील, तुमचे कोच असतील, संपूर्ण मॉर्निंग वॉकरले असतील, पोलीस दलातील काही विद्यार्थी असतील, सगळ्यांनी विरोध केलेला आहे. आज खासदारांना पण सांगितलं आम्ही की मैदानाला 1 इंच आम्ही हात लावू देणार नाही. म्हणजे सगळ्यांचा मुळात हाच विषय की हा प्रोजेक्ट आम्हाला नकोच आहे. त्यांनी बोला इकडे करतो, त्या इथे करतो, पण नागरिक अतिशय वैतागलेले आहे. आम्हाला प्रोजेक्ट नको, कारण की आताची जी पिढी आहे ही संपूर्णपणे मोबाईल मध्ये घुसलेली आहे. उलट त्यांना तुम्ही प्रोत्साहन केलं पाहिजे. आणि महानगरपालिकेचे अधिकारी आले ते बोलतात पुढच्या वर्षी करू, पुढच्या वर्षी करू. अरे तुम्ही महिलांना इथे साधं बाथरूम नाही ठेवलंय, हा इथे चेंजिंग रूम नाही ठेवलंय. हा एखादी गरोदर महिला इथे मॉर्निंग वॉकला आली, चक्कर पडली, ही मरल ना. आणि या शहरात नाही महानगरपालिकेकडे मुर्दाड अधिकारी आहे. माणूस मेल्यानंतर हे भूमिका घेतात. मेरा नाम अल्तमश है. मैं 15 साल से टेनिस क्रिकेट खेल रहा हूँ. ग्राउंड से मेरी यादें जुड़ी हुई है. यहाँ जो कारपोरेशन है इंडोर गेम के नाम से बांधकाम करना चाहती है और हम इस चीज का विरोध करते हैं. मेरा नाम आकिफ कोत है. मैं यहाँ पे 15 साल से क्रिकेट खेल रहा हूँ और हमारी यहाँ पे बहुत यादें जुड़ी है. और ये म्यूनसिपालिटी ने भी ऐसा चालू किया, बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना. इनको ये मालूम ही नहीं है कि हमारा ये ग्राउंड से रिश्ता मिट्टी का रिश्ता है. हम ये चीज विरोधी करेंगे इनका हमेशा. इनको कोई चीज बनाने नहीं देंगे, ईंट को भी हाथ नहीं लगाने देंगे. इंडोर गेम के नाम से मैदान
बंद करने की कोशिश है। आज तक मैदान को ये लोग ने क्यों डेवलप नहीं किए। हम यही पत्थर गिरे लेते, यही बेवड़े लोग सब बैठे लेते, इन लोग ने कोई चीज की सहूलत दिए नहीं। लेडीजों को चेंजिंग रूम तक के नहीं दिए, ना टॉयलेट के भी सफा किए। बहुत तकलीफ दी है केडीएमसी वालों ने। उनका खुद का ग्राउंड नहीं है, प्राइवेट प्रॉपर्टी है, फिर भी इतनी तकलीफ दी है यहाँ के रहने वालों को, यहाँ पे के खेलने वालों को। सब गाय गरीब के बच्चे इधर आते, फिर भी इतनी इनकी तकलीफ है।